विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, इयत्ता 12वीचा पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र या विषयाचे जे बोर्डाचा पेपर झाला त्या बोर्डाच्या पेपरचं या ठिकाणी उत्तर आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता. चला तर मग लगेच आपण पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या विषयातील प्रश्नांची उत्तरं पाहूया. प्रश्न पहिला होता, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आज युरोपीय संघातील टिंबटिंब देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहेत, तर त्याचं उत्तर होतं 22 देश. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 22 हे उत्तर लिहिले त्यांना या ठिकाणी 1 मार्क या रिकाम्या जागेचा मिळणार आहे. त्यानंतर खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला टिंबटिंब अर्थव्यवस्था असे म्हणतात. त्याचं उत्तर आहे मिश्र अर्थव्यवस्था. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेतील जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना टिंबटिंब यावर्षी झाली. त्याचं उत्तर आहे 1983 यावर्षी. आज नियोजन आयोगाची जागा टिंबटिंब आयोगाने घेतली आहे. त्याचं उत्तर आहे नीती आयोग. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नीती आयोग लिहिला असेल त्यांना या ठिकाणी याचा मार्क मिळणार आहे. त्यानंतर 5वा प्रश्न होता ब्रिक्स संघटनेत 2010 साली टिंबटिंब या देशाचा समावेश झाला. त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका या देशाचा समावेश झाला. त्यानंतर आहे खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. आता या ठिकाणी चीन व भारताचा वाढता प्रभाव, बहुध्रुवीय व्यवस्थेचा उदय, बरोबर आहे त्यानंतर वांशिक राष्ट्रवाद, स्वयंनिर्मितीचे तत्व, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर चुकीचं आहे युरोपातील संघातील चलन. डॉलर हे अमेरिकेचं चलन आहे, युरोपियन संघाचं चलन आहे युरो. त्यानंतर भारतात प्रौढ मताधिकार हा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळतो, या ठिकाणी 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिले, म्हणजे या ठिकाणी चुकीचं आहे. भारतात प्रौढ मताधिकार 20 वर्ष पूर्ण. त्यानंतर महिला सक्षमीकरणाचे धोरण 2001 हे बरोबर आहे. भारताचा नियोजन आयोग 1950ला स्थापन झाला, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर तिसरा आहे कामगार संघटना राजकीय संस्था, हे या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्याचं आहे, तिसऱ्याचं देखील आहे. कामगार संघटना या बिगर राजकीय संस्था आहेत. म्हणजे या ठिकाणी जर आपण चुकीचा जोडी आपल्याला दुरुस्त करून पुन्हा लिहायची होती, जर आपण लिहिला असेल तर तुम्हाला या ठिकाणी याचे मार्क मिळणार आहेत. त्यानंतर आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधात वाढ झाली कारण जागतिकीकरणाचा प्रसार. म्हणजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधात वाढ झाली त्याचं कारण आहे जागतिकीकरणाचा प्रसार. जागतिकीकरणाचा प्रसार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधामध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याचं उत्तर आहे कारण जनतेचे राहणीमान सुधारणे व सार्वजनिक विकास घडवून आणणे यासाठी भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुढे आहे युनिलिव्हर ही एक ट्रान्सनॅशनल कंपनी आहे. कारण युनिलिव्हर ही एक ट्रान्सनॅशनल कंपनी आहे, त्याचं कारण युनिलिव्हर ही एक ट्रान्सनॅशनल कंपनी आहे कारण ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही, म्हणून युनिलिव्हर ही ट्रान्सनॅशनल कंपनी आहे. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक अ. त्यानंतर चौथा आहे प्रादेशिक वादाचा विकास झाला कारण बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली, त्याच्यामुळे प्रादेशिक वादाचा विकास झाला. या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. त्यानंतर आहे दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. जेव्हा एक देश इतर देशावर लष्करी बळाचा वापराशिवाय प्रभाव पाडते त्याला सॉफ्ट पॉवर असे म्हणतात. त्यानंतर जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, सिंचन पद्धतीचा विस्तार करणे याला हरित क्रांती असे म्हणतात. त्यानंतर शासकीय खात्यातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती म्हणजे लोकपाल. शासकीय खात्यातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती त्याला लोकपाल असं म्हटलं जातं. जगातील इतर देशाशी संबंध प्रस्थापित करणे म्हणजे परराष्ट्र धोरण. अशा पद्धतीने या ठिकाणी समर्पक कल्पना जर आपण या ठिकाणी योग्य लिहिल्या असतील तर त्याला 4 गुण या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. लाल बहादूर शास्त्री, नरेंद्र मोदी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अटल बिहारी वाजपेयी. या ठिकाणी सर्व पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी आजी पंतप्रधान आहेत, अटल बिहारी वाजपेयी आणि लाल बहादूर शास्त्री हे माजी पंतप्रधान आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पंतप्रधान नव्हते, म्हणून वेगळा शब्द आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर दुसरा आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई बँक, जागतिक बँक आणि महाराष्ट्र बँक. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई बँक, जागतिक बँक आणि महाराष्ट्र बँक, याच्यामध्ये महाराष्ट्र बँक हा काय आहे वेगळा शब्द आहे. त्यानंतर हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण आणि राजकीय पक्ष. हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण आणि राजकीय पक्ष याच्यामध्ये वेगळा शब्द आहे राजकीय पक्ष. त्यानंतर चौथा आहे सार्क सदस्य राष्ट्र. या ठिकाणी डॅश करणं गरजेचं होतं. भारत, नेपाळ, श्रीलंका आणि चीन सार्क
मध्ये भारत आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, चीन हा देश सार्कमध्ये नाही, म्हणून या ठिकाणी चीन हे त्याचं उत्तर होतं पहा. त्यानंतर पुढे आहे, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. संयुक्त राष्ट्राद्वारे आयोजित पर्यावरणाविषयक परिषदा पहा, या ठिकाणी 1992ला अर्थ समिट झाली, त्यानंतर 1972ला स्टॉकहोम परिषद, त्यानंतर 2002ला जोहान्सबर्ग समिट, त्यानंतर 2012ला रिओ अर्थ समिट. म्हणजे या ठिकाणी रिओ अर्थ परिषद, जोहान्सबर्ग परिषद, स्टॉकहोम परिषद आणि अर्थस परिषद अशा पद्धतीचं या ठिकाणी संकल्पना चित्र पूर्ण करायचं होतं. याला आपल्याला 4 मार्क होते. जर असं विद्यार्थ्यांनी लिहिलं असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी 4 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी या नकाशाचं निरीक्षण करून काय करायचं होतं, प्रश्नांची उत्तरे लिहायची होती. पहा, युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही 3 देशाची नावे लिहा. पहा, त्या नकाशावरून लिहायची होती. या ठिकाणी नकाशामध्ये आपल्याला दिलेलं आहे की युरोपियन युनियन युरोझोनचे सदस्य याच्यासाठी या कलर पहा. त्यानंतर युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनचे सदस्य त्याच्यासाठी असा कलर. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं होतं, ओळखायचं होतं. मग 3 देशांची नावं पहा, या ठिकाणी मी 4 लिहिली आहेत. जर्मनी, इटली, फ्रान्स आणि स्पेन यापैकी जरी 3 लिहिले असतील तरी तुम्हाला 3 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनच्या कोणत्याही 2 देशांची नावे लिहायची होती. पहा, 2 मार्कासाठी. पहा, या ठिकाणी मी 5 नावं लिहिली आहेत. रुमानिया, स्वीडन, पोलंड, बल्गेरिया, हंगेरी यापैकी कोणतेही 2 नावं लिहिली असतील तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क मिळणार आहेत. म्हणजे 5 मार्कासाठी अत्यंत सोपा हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता. त्यानंतर प्रश्न 3रा होता, खालील विधाने बरोबर की चूक ते सहकारण लिहा. पहा, या ठिकाणी सहकारण नाही पण चूक किंवा बरोबर मी तुम्हाला सांगतो. सहकारण पहा, चूक किंवा बरोबर साठी तुम्हाला 1 मार्क आहे आणि सहकारण सांगितलं त्याला 1 मार्क आहे. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. या ठिकाणी हे विधान चूक आहे. जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणवली, हे विधान देखील चूक आहे. त्यानंतर नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली, हे देखील विधान चूक आहे. त्यानंतर सुशासनमध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने वापर केला जातो, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरले आहे, हे विधान देखील बरोबर आहे. त्यानंतर लोकायुक्त राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात चौकशी करू शकतात, हे विधान चूक आहे. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे, हे विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 7 विधानं दिली होते. त्या 7 विधानापैकी आपल्याला कोणतीही 5 विधानं या ठिकाणी चूक की बरोबर ते सहकारण सांगायचं होतं. त्यानंतर प्रश्न 4था होता, खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा. यामध्ये कोणतेही 3 सहसंबंध आपल्याला स्पष्ट करायचे होते. आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट, भारत आणि आफ्रिका, सुशासन आणि ई प्रशासन, गॅट आणि जागतिक व्यापार संघटना, जागतिकीकरण आणि संस्कृती. या 5 पैकी आपल्याला कोणतेही 3 विधानांचा सहसंबंध या ठिकाणी स्पष्ट करायचा होता. नक्कीच तुम्ही या ठिकाणी तो सहसंबंध स्पष्ट केला असेल. त्यानंतर प्रश्न 5वा होता, खालील प्रश्नावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 3. या ठिकाणी 5 प्रश्न आहेत. पहा, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया गतिमान झाली. हिंदी महासागरात भारताची भूमिका. आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद आणि जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू. यापैकी कोणतेही 3 प्रश्न या ठिकाणी आपल्याला लिहायचे होते. प्रत्येक प्रश्न हा 4 मार्काला होता. म्हणजे ब्रॉड क्वेश्चन मोठ्याले उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे होते. त्यानंतर प्रश्न 6वा होता, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दातल्या कोणतेही 2 जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा. महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून त्यावरील करण्यात आलेली उपाययोजना सांगा. राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी करण्यात आलेली संरचनात्मक तरतुदी स्पष्ट करा. त्यानंतर समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. अशा पद्धतीने 4 प्रश्नापैकी फक्त आपल्याला 2च प्रश्न सविस्तर या ठिकाणी लिहायचे होते. त्यानंतर प्रश्न 7वा होता, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. या ठिकाणी 10 मार्काचा हा एक प्रश्न होता. पहा, भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे स्पष्ट करा. अलिप्तवाद, सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर, अंतर्गत राज्य कारभारामध्ये ढवळाढवळ न करणे, त्यानंतर शांततापूर्ण सहजीवन या तत्वाचा स्वीकार, आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सहभाग. त्यानंतर पहा, दुसरा प्रश्न होता, आधुनिक काळात
राज्यांची भूमिका स्पष्ट करा, शासन, आर्थिक प्रगती, लोककल्याण, राष्ट्र उभारणी, शांतता व सुव्यवस्था, अशा पद्धतीची या 2 प्रश्नापैकी आपल्याला एक प्रश्न सविस्तर म्हणजे 150 ते 200 शब्दामध्ये लिहायचा होता. त्याला 10 मार्क होते. नक्कीच सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित पेपर सोडवला असेल. अशा पद्धतीने हा अशा पद्धतीने हा राज्यशास्त्राचा जो पेपर आहे 12वी इयत्तेचा या ठिकाणी आपण पाहिला. त्यातील जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न होते म्हणजे थोडक्यात त्याची उत्तरं होती, ती उत्तरं देखील आपण पाहिलेली आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. धन्यवाद.